माय ब्युटिफुल पीपल, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार. आज मी तुमच्यासोबत माझं प्रॉपर रुटीन शेअर करणार आहे, ते म्हणजे सकाळी 5 ते 9 वाजेचं रुटीन. 9 नंतरचं रुटीन मी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, पण सकाळी 5 वाजेपासूनचं रुटीन मी अजिबात शेअर केलेलं नाही आहे. कारण सकाळी उठून कॅमेरा वगैरे ॲडजस्ट करायला नाही होत. जे आपला टाईम आहे ना, तो फक्त आपल्यासाठी असतो असं मला वाटतं. म्हणजे कोणीच नसतं आपल्या मागे दगदग करणारं, मुलांचं टेन्शन नसतं, सगळे आरामात झोपलेले असतात आणि फक्त जो टाईम असतो तो आपला एकट्याचा असतो. म्हणून तो टाईम मी खूप छान प्रकारे अनुभवते आणि म्हणूनच ना मी कॅमेरा वगैरे ह्या सर्व गोष्टींपासून दूर राहते. इवन मी मोबाईलपासूनसुद्धा दूर राहते. 5 ते 9च्या दरम्यान मी मोबाईल कधीच बघत नाही. एखादी एमर्जन्सी आहे तेव्हा मी मोबाईल उचलला किंवा फोन वगैरे आला तर ठीक आहे, पण मी हा टाईम फक्त माझ्या स्वतःसाठी देते आणि आय होप की तुमच्यातल्या बऱ्याच जणी हे असं करत असणार, कारण आपल्या स्वतःसाठी सुद्धा टाईम खूप महत्त्वाचा आहे. चला, उठल्याबरोबर आधी बाहेर जाऊन सगळं निरीक्षण केलं, बाहेरची हवा अनुभवली. किती छान तो पक्ष्यांचा आवाज, ते हवेचा आवाज आणि एकदम शांतता. सो तिथे जाऊन थोडा वेळ उभी राहिली आणि मग घरात येऊन फ्रेश केलं स्वतःला आधी आणि मग आत्ता मी गरम पाणी करायला ठेवलं आहे. गरम पाणी करेपर्यंत रिकामं उभं राहण्यापेक्षा रात्रीची जेवढी भांडी आहेत तेवढी मी लावून घेते जोपर्यंत पाणी गरम होतं आहे. कारण वेळेत वेळ काढून कामं पटापट करणं गरजेचं असतं. कारण सकाळचा जो वेळ आहे ना, तो इतका पटकन जातो की केव्हा तो टिफिनचा टायमिंग होऊन जातो नाही सांगता येत. केव्हा ऑफिस आणि स्कूलला जाण्याचा टायमिंग होऊन जातो. पटापट असा टायमिंग निघतो सकाळचा. म्हणून ना मी पटपट हातोहात सगळी कामं करत असते. स्वतःसाठी विचार डोक्यात ठेवून परत घरातलाही विचार करत असते आणि पटकन आवरत असते. चला, जसं पाणी गरम झालं, बाहेर बाल्कनीत आली, पुन्हा एकदा सगळं असं झाडं वगैरे माझी अशी बघते मस्त आणि मग मस्त निवांत बसून हे पाणी हळूहळू पीत असते. सो हा जो वेळ आहे ना, तो मला खूप मनापासून आवडतो, खूपच. कारण तो फक्त वेळ माझा असतो आणि हे लाईट्स वगैरे ऑन मी कधीच करत नाही. मस्त अंधारातच बसते. पण आज तुमच्यासोबत शेअर करायचं आहे, तुम्हाला प्रॉपर दिसलं पाहिजे म्हणून मग मी हे लाईट्स ऑन केलेत. आता त्यानंतर थोडीशी बाल्कनी झाडून वगैरे घेते मी. हे दररोजचंच काम आहे. बाल्कनी सकाळमध्ये मी झाडून घेते. कारण माझी आजी म्हणायची की सकाळी उठल्याबरोबर अंगण झाडलं गेलं पाहिजे, सडा रांगोळी झालं पाहिजे. आता इथे तर काही त्या गोष्टी नाही आहेत, पण जेवढं आपल्या हातात आहे तेवढं आपण करावं. म्हणून मग मी उठल्याबरोबर पाणी वगैरे जसं घेतलं की लगेचच घराला झाडू घेऊन घेते. बाहेरची बाल्कनी वगैरे सगळं आवरून घेते. पूर्ण घराला झाडू घेतला की मग अजून जास्त प्रसन्न वाटतं घरामध्ये आणि खूप छान या वाईब्स असतात सकाळच्या. सो अशा प्रकारची ही कामं माझी मी करते. आणि बघा, ऐन वेळेला जर उठली ना, म्हणजे आता मला 7:30पर्यंत टिफिन रेडी करायचा आहे आणि मी जर 7ला उठली ना, तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ज्या मी आज तुमच्यासोबत शेअर करते, त्या कधीच होणार नाहीत. घर तसंच मेसी पडून राहील. स्वतःचा जो वेळ आहे तो देता येणार नाही. स्वतः आपण काय आहोत हे आपल्याला कधीच ओळखता येणार नाही. सकाळी उठून जे आपण स्वतःला बघतो आरशामध्ये आणि ओळखतो की अरे, आपण पण काहीतरी करू शकतो, आपण स्वतः काय आहेत आणि आपण कुठे हरवलो आहे, या गोष्टी आपल्याला फक्त सकाळी लवकर उठल्यावर अनुभवता येतात. बाहेरचं वगैरे झाडून घेतलं व्यवस्थित आणि नंतर आता मी जे उरलेली भांडी होती रात्रीची ती व्यवस्थित लावून घेते, जेणेकरून काउंटर टॉप पूर्ण खाली झाला पाहिजे. आणि रात्री मी किचन कितीही स्वच्छ केलेला राहिला ना, पण त्याला सकाळी मी एकदा परत पुसून घेते. कारण रात्री माहीत नाही, कॉक्रोच, पाल वगैरे सगळं फिरून जात असेल तर आपल्याला माहीत नसतं. कधीकधी आपण कटिंग्स करून पण साईडला असं काउंटर टॉपवर ठेवून देतो, कारण तो आपल्याला क्लीन दिसतो, पण त्यावर कुठं काय फिरून गेलं हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून एकदा त्याला सकाळी पुसून घ्यायचा. आत्ता हँडवॉश वगैरे करून मग प्रॉपर मी माझं टिफिन बनवायला सुरुवात करेल. तुमच्यासोबत ना एक गोष्ट शेअर करायची आहे. टिफिन बनवते मी, पण आठवलं म्हणून म्हटलं चला आज ब्लॉग चालूच आहे अचानक, सो तुमच्यासोबत शेअर करते. आमच्या सोसायटीत ना कुठलं तरी एक घर आहे, पण तिथे ना 7 ते 7:15च्या दरम्यान देवघराची घंटी वाजलीच पाहिजे. म्हणजे देवपूजा 7-7:15पर्यंत होऊनच जाते. आणि डेली, आता मला इथे 2.5-3 वर्ष झाले राहायला, पण डेली ही घंटी बरोबर ह्याच टायमावर वाजते. माहीत नाही कुठलं घर आहे. पण त्यातून मी एक शिकली, म्हणजे जेव्हा मी इथे राहायला आले ना, माझा उठण्याचा टायमिंग थोडासा लेटच होता. सो ती घंटी मला ऐकायला आली ना की मी अशी आपोआप उत्तेजित होते की चला बापरे, देवपूजा झाली, माझं तर अजून सगळं बाकी आहे.
हे तिथून शिकली आहे मी. म्हणजे विचार करा, अशा काहीतरी गोष्टी असतात जे आपल्याला बरंच काही काही शिकवून जातात. सो ते घर माहीत नाही कोणाचं आहे, पण बरोबर घंटी वाजते देवघराची आणि मी अजून फास्ट कामं करायला सुरुवात करते की चला बाबा देवपूजा झाली, आपलं सगळं बाकी आहे अजून. तर ही अशी गोष्ट आमच्या सोसायटीत घडते आणि त्याच्यापासून मी काहीतरी शिकते. चहा ठेवली इथे साईडला, भाजी डन झाली चण्याची. आता मी भाजी वगैरे बनवताना मला दाखवायचं होतं, पण जी रेसिपी आहे ती नवीन रेसिपी ट्राय करणार होती, म्हणून मग मला ती शॉर्ट्समध्ये शेअर करायची होती. म्हणूनच मग मी आधी ती रेसिपी शूट करून घेतली आणि मग आता मी टिफिनसाठी चपात्या वगैरे बनवायला घेईल. पण त्याआधी ना 15 मिनटं जे आहे ते लाईफ पार्टनरसोबत मी स्पेंड करते माझे, कारण दिवसभर वेळ भेटत नाही आणि रात्री आल्यावर मुलांचा होमवर्क वगैरे ह्या गोष्टी असतात आणि रात्री पण माझं एडिटिंग वगैरे असतं. सो आम्हाला अजिबात वेळ भेटत नाही आणि त्यांचंही ऑनलाईन घरी आल्यावर पण काम चालूच असतं. म्हणून मग हा जो वेळ असतो ना सकाळचा, तो प्रॉपर वेळ असतो आमच्यासाठी की गप्पा वगैरे मारायची. आणि सर्वात जास्त बडबड मीच करत असते. तुम्ही बघा ते किती शांत बसलेले आहेत आणि माझंच चालू आहे. एवढं म्हणजे एवढा दिमाग खाते ना मी सगळ्यांचाच. मला आणि आवडतं, मोकळं राहायला आवडतं आणि त्यांना हे माहिती आहे की मला बडबड करायला खूप आवडतं. सो मला वेळ भेटला की मी फुल धमाल करते, फुल बडबड करते आणि काही जोक्स मारून त्यांनाही हसवत असते. सो त्यांना दिवसभर तिथेही ड्युटीवरही करमत नाही. बोलतात सकाळी तू अशी गोष्ट सांगितली ना की मला ते दिवसभर डोक्यात फिरते. आणि पण माझं एकच हेतू असतो की प्रत्येकाचा दिवस छान जायला पाहिजे. आता माणसं जी आहेत ती व्यक्त होत नाहीत, त्यामुळे ना त्यांना कशा प्रकारे आपण आनंदी ठेवायचे हे आपल्या हातात असतं. आणि मग सकाळी त्यांचा मूड असा फ्रेश करून दिला ना काहीतरी इकडच्या तिकडच्या गप्पा सांगून, की मग दिवसभर ते एकदम फ्रेश असतात की चल ठीक आहे, आजचा दिवस एकदम छान होता. कारण आपण व्यक्त होतो समोरच्या जवळ की असं केलं तसं केलं, ह्यामुळे माझा आजचा दिवस खराब झाला आहे, मी आज नाराज आहे. पण माणसं व्यक्त होत नाही. ते त्यांच्या मनात जे असतं ना तेच ठेवून सरळ ड्युटीवर जातात. किंवा ऑफिसमध्ये काही घडलेलं असलं तर मूड एकदम म्हणजे माणूस एकदम डिप्रेशनमध्ये जातो. तर ह्या गोष्टी नको व्हायला म्हणून ही सकाळची जी थेरपी आहे ना ती खूप गरजेची आहे. त्यामुळे निवांत बसून आपल्या लाईफ पार्टनरसोबत चहा प्या, मस्त गप्पा मारा, छान मस्ती मस्करी हे चालू ठेवा. लोकांचं काय, लोक नावं ठेवण्यातच आहेत. चला, त्यानंतर मग मी आता आली होती चपात्या करायला, कारण आत्ता फायनली वेळ झालेला होता की नाही आता टिफिन द्यावा लागणार आहे. जोपर्यंत मी चपात्या वगैरे करते तोपर्यंत ते अंघोळ वगैरे करून येतात आणि जशीही ते अंघोळ करायला जातात तसा माझा कृष्णा उठून जातो. म्हणजे कामांचं रुटीन जे आहे ते आता ठरलेलंच आहे आणि ह्याच प्रकारे माझं रुटीन आता चालतं आहे जवळपास 1 वर्षापासून, की असंच रुटीन माझं सेट झालेलं आहे आणि आता ते चालतं आहे. प्रॉपर कामं माझी होत आहेत आणि जेव्हा सगळी कामं होऊन जातात ना मग तेव्हा तो जो निवांत वेळ असतो ना तो फक्त माझा असतो. चला, चपात्या वगैरे झाल्या टिफिनसाठी. आता लगेचच मी ना किचन वगैरे क्लीन करून घेईल आणि जेवढी पण जेवण बनवण्याची भांडी आहेत ना तेवढी सगळी मी लगेचच घासून घेईल, कारण त्यानंतर कृष्णाचा ब्रेकफास्ट होतो, मनीषचा ब्रेकफास्ट होतो आणि मग परत भांडी सिंकमध्ये येतात. माझा स्वतःचा ब्रेकफास्ट असतो. कधी कधी ना जे बनवलं ते खायचं नसतं, वेगळं काहीतरी बनवायचं असतं. सो परत भांडी तिथे जमतात. ती भांडी मी 9 नंतर क्लीन करते. पण आत्ता जी सकाळची भांडी आहेत ना ती मी हातोहात आवरून घेते, कारण ते सकाळचा पसारा पडलेला मला आवडत नाही, कारण मला देवपूजा करायची असते. म्हणून मग किचन जो आहे तो मी प्रॉपर क्लीन करूनच घेते. सो आत्ता इथे मी भांडी वगैरे पण आवरून घेते आणि असं होतं माझं 5 ते 9चं रुटीन. आय होप की तुम्हाला खूप आवडलं असेल. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या. आणि हो, मी भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि हे असेच रुटीन तुम्हाला बघायचे असतील तर हो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्याबरोबर नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटत जाईल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.